त्यानंच आपल्या घरी येऊन आपल्याला धमकी दिली होती आणि तात्यासाहेब मला म्हणले की त्यांना खबर मिळाली की हे सगळं त्या मुकादमाने केलंय म्हणून आणि म्हणूनच मग कायदा नाही, पोलीस नाहीत, तू काय सगळ्यांचा ठेका घेतलाय? ही असली गुंडगिरी करायला लोकांनी तुला निवडून दिलंय? उद्या याच गोष्टीचा राग ठेवून त्यांनी तुझ्यात परत हल्ला केला तर? होय बाय, पोलिसात गेला तर काय करशील तू? सध्या जरा पुढचा विचार बी करत जा, राजकारणात टिकायचंय तुला. सॉरी वाघमारे, बघा माझ्याकडे चूक झाली. मी रागाच्या भरात असं करायला नाही पाहिजे होतं. अशी त्याला धमकी नाही द्यायला पाहिजे होती. प्रत्येक वेळी चिडायचं, गोंधळ घालायचं आणि मग यायचं सॉरी म्हणायला. वाघमारे काय हायतच, त्यांना दुसरं काही काम नाही ना? वाघमारे, मला अजिबात हाक मारायची नाही. तू जा इथून, मला नाही बोलायचं तुझ्याशी. जा. बया मी काय केलंय आता? जाऊन दे बया. हो मंजू, छपरचंद खा बर का? हा येऊ का मी? येते. हा काळजी घे बाय बर का, मी येते. लका 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 लका. हो भारती मॅडम, बघितलं का बातमी काय आली छापून? तुमच्या लाडक्या वाघमाऱ्यांच्या नवऱ्याची म्हणजे सत्याची. हा, नवनिर्वाचित नगरसेवकाने बाजारपेठेत केली गुंडगिरी. अहो पुढे केवढा मोठा प्रश्नचिन्ह टाकलाय. आता प्रश्नचिन्ह टाकायची गरजच नव्हती. गुंडच आहे त्यो. खुसपुटे, तुम्ही तर आपल्या तव्यावर ना पोळी नका भाजू. आणि काय चुकलं हो सत्याचं? तो मुकादम काय धुतल्या तांदळाचं आहे? काय चाललंय? हा खुसपुटे, भारती मॅडम काय? खुसपुटे, हा पेपर वाचण्यापेक्षा आपलं काम करावं माणसाने. भारती मॅडम, लक्षात आहे ना, आपण पोलीस आहोत. आपण कायद्याचं पालन करायचं, कुणाची बाजू घ्यायची नसते, फक्त कायद्याची बाजू घ्यायची. आलं लक्षात? लिसन केअरफुली. या बातमीचं प्रकरण वरपर्यंत गेलंय आणि मला खूप सारे फोन आले सिनियर्सचे. थांबतच नाहीये. काय करायचं मी? हेच ते पोलीस स्टेशन आहे ज्यात शाहूपुरीचा प्रभाग येतो आणि त्या प्रभागाचा नगरसेवक आहे सत्यजित सुर्वे, ज्याने भर बाजारात एका ज्येष्ठ नेत्याला आणि त्याच्या विरोधकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तरी देखील हे पोलीस इथंच आहेत, काही ऍक्शन घेतली नाही. बाहेर चल. खुसपुटे पायलट पोलिसांची मुजोरी पत्रकारांशी कसं बोलतायत ते पहा दर्शको. अजून देखील त्या गुन्हेगाराला अटक केली नाही. का करतील? नगरसेवक आहे ना, दबाव आणला असेल. सांगा साहेब, अजूनपर्यंत कारवाई का केली नाहीत? हे बघा, आमचा तपास चालू आहे आणि तुम्ही जसं म्हणताय ना तसं प्रेशर कुणी आणलं नाही आमच्यावरती. तो प्लीज आम्हाला आमची कामं करू द्या आणि एकदा का तपास लागला आणि जे काय सत्य समोर येईल त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल. तेव्हा प्लीज तुम्ही जा इथून. जा म्हणजे? आम्हा पत्रकारांना तुम्हाला प्रश्न विचारायचा हक्क नाही का? पाहिलं एका लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कसं वागणूक दिली जाते पोलीस स्टेशनकडनं. एक मिनिट शांत व्हा, कृपया शांत व्हा. हे बघा, मी तुम्हाला आश्वासन देतो, या गोष्टीची निष्पक्ष चौकशी होईल, कुठलाही पक्षपात होणार नाही. पण प्लीज आता तुम्ही इथून जा. रणविजय. यस सर. या प्रकरणात आपल्याला लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी लागेल. सत्यजित रावांनी केलं ते चुकीचं आहेच, पण हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते बिनधास्त करा. यस सर. आणि लवकर करा. ठीक आहे. वाघमारे, हे घ्या, खाऊन घ्या जरा. वाघमारे, अहो सॉरी वाघमारे, खरंच सॉरी.
चूक झाली माझी. मी मान्य करतोय की माझी चूक आहे ती. पण तुम्ही अशा रुचू नका बघू. तुम्ही बोला माझ्याशी, प्लीज बोला. वाघमारे, सत्या, मला नाही बोलायचं तुझ्याशी. जाय तू. नाही जाणार मी. तुम्ही बोला बघू माझ्याशी, बोला. सत्या, मला नाही बोलायचं. वाघमारे, तुम्ही जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मी असं एका पायावर उभा राहणार आहे. तू एका पायावर उभा नाहीतर 4 पायावर उभा, मला फरक नाही पडत. अहो असं काय करताय वाघमारे? बर, मी काय करतो माहितीये काय? मी ना आजपासून प्राणायाम करायला सुरुवात करतो. म्हणजे कसं माझा राग जरा शांत होईल, माझं डोकं जरा शांत होईल. आजपासून कशाला, आत्तापासूनच करतो. हे बघा, तुमच्या समोरच करतो. झालं, जरा डोकं शांत झालंय माझं. वाघमारे, आता तरी बोला. हा, मला ना चांगलंच माहितीये तुम्हाला कसं म्हणवायचं ते. आता बघा. वाघ मारे, वाघ मारे, माफ करा मला, माफ करा, करा माफ मला, झाली चूक माझी, करा वाघ मारे, माफ तुम्ही मला, सगळा तुम्हारा राग जाऊ दे आज निघून, वाघ मारे. मेरा दिल कहता है यही, वाघ मारे, माफ करा महारानी तुम्ही, वाघ मारे. म्हणून चुका काय अधिकाराच्या नसतात. बायकोला दिलेला शब्द कधी मोडायचा नसतो, नाहीतर हे असं करावं लागतं. मुझे माफ करो. सत्य दादा, ही हॉस्पिटल आहे, आपलं घर नाही. ती नर्सिंग ओढून जाईल. शांत राहा, शांत बोल. बलमा, हा, ए चल बाय.